बारामती पुन्हा एकदा हादरली आहे। काही दिवसांपूर्वी एका महाविद्यालयामध्ये कोयत्यानं वार करून विद्यार्थ्याचा खून करण्यात आला होता। त्यानंतर आता पुन्हा एकदा बारामतीमधील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या रस्त्यावर रात्री 23 वर्षीय युवकाचा कोयत्यानं निर्घृण वार करत खून करण्यात आला। या प्रकरणानं बारामती पुन्हा एकदा हादरली आहे। रात्री 10:30च्या सुमारास प्रगतीनगर परिसरातील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद कॉलेज रस्त्यावर अनिकेत सदाशिव गजाकस या युवकावर कोयत्यानं वार करण्यात आलेले आहेत। या घटनेत तरुणाचा मृत्यू झालाय। बातमी सविस्तर पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। कोयत्यानं वार केल्यानं गंभीर जखमी झाल्यानं अनिकेत गजाकस याचा मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत हा मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणी अभिषेक गजाकस यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास सहाय्यक निरीक्षक गजानन ठेके करत आहेत। या प्रकरणानं बारामती पुन्हा एकदा हादरली आहे। गेल्या 6 महिन्यातील हा तिसरा खून आहे। या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार रात्री 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास प्रगतीनगर परिसरातील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद कॉलेज रस्त्यावर अनिकेत गजाकस या युवकावर कोयत्यानं वार करण्यात आले। यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अनिकेत गजाकस याचा मृत्यू झालाय। प्राथमिक माहितीनुसार तो मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। अभिषेक सदाशिव गजाकस यांनी बारामती शहर पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास सहाय्यक निरीक्षक चेके करत आहेत। सप्टेंबर महिन्यामध्ये बारामतीच्या TC कॉलेजमध्येच विद्यार्थ्याचा खून करण्यात आला होता। कोयत्यानं वार करून चाकू खुपसून विद्यार्थ्याचं आयुष्य संपवण्यात आलं होतं। अथर्व पोळ असं खून झालेल्या विद्यार्थ्याचं नाव होतं। तो ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत होता। या खून प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। अथर्ववर कोयत्यानं वार करण्यात आले, त्यानंतर त्याच्या पोटात चाकू खुपसून खून करण्यात आला।